तर फायनली मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 ची ग्रँड प्रीमियरची डेट आपल्या समोर आलेली आहे. ती म्हणजे 28 जुलै संध्याकाळी 9 वाजता आणि दररोज सुद्धा बिग बॉस आपल्याला 9 वाजता बघायला मिळणार आहे. आता कुठली सीरियल बंद होणार आहे, काय होणार आहे, हे येत्या 2, 4, 8 दिवसामध्ये कळेल किंवा कुठल्या सीरियलचा टाईम चेंज होतो हे देखील आपल्याला कळेल आणि ते देखील तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुठल्या प्रकारचे बदल हे आपल्याला या वर्षीच्या बिग बॉस मराठीच्या सीझनमध्ये बघायला मिळतील. त्यावरच आपण आज बोलणार आहोत. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा, कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोटिवेट करत असतं आणि आपल्याला यंदा खूप जास्त आपले मोठे माइलस्टोन्स आहेत, ते माइलस्टोन आपल्याला पूर्ण करायचे आहेत. तर चला आता मुद्द्याकडे वळूया. मुद्दा असा आहे की यावर्षी आपल्याला कुठली वेगळी गोष्ट तिकडे बघायला मिळू शकते, ती म्हणजे आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 4 मध्ये एक गोष्ट बघायला मिळाली होती, तिथं म्हणजे बायसनेस झाला होता आणि तोच बायसनेस आपल्याला यावर्षी बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये बघायला मिळणार नाहीये. यंदा जे काही आहे ते ऑडियन्सच्या जोरावर असणार आहे. ऑडियन्सला जे काही आवडेल तेच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न तिकडे होणार आहे. ही 100 आणि 101% गोष्ट झालेली आहे तिकडे यंदा बिग बॉस मराठी सीझन 5 साठी. कारण की जेव्हा हा आपला डेट अनाउन्समेंटचा प्रोमो आला होता ना, त्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख स्पष्टपणे बोललेला आहे की तुम्ही आता एवढे दिवस थांबलाच आहात, तर यंदा आपण गाजवणार. कळालं तुम्हाला काय होतंय? म्हणजे यंदा जे काय आहे ते ऑडियन्सवर सगळं डिपेंड आहे. दुसरी गोष्ट, रितेश देशमुख जिथे जेव्हा होस्ट करतोय, म्हणजे त्या दिवशी विकेंडचा वार असेल ना, त्या दिवशी जो कोण वाईट खेळायचा प्रयत्न करतोय त्याची चांगली वाजवायचा प्रयत्न तिकडे रितेश देशमुख करणार आहे, असं प्रोमोमध्ये आपल्याला कळत आहे. आणि जो कुठला व्यक्ती, जो कुठला कंटेस्टंट चांगल्या प्रकारे खेळेल ना, त्याची वाहवाही देखील तिकडे होईल, हे देखील आपल्याला त्या प्रोमोमध्ये कळालेलं आहे. आणि याच सगळ्या गोष्टी बघून मला असं वाटतंय की खूपच जास्त सक्सेसफुल यावर्षीचा बिग बॉस मराठी सीझन 5 असणार आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की कंटेस्टंट देखील असे चर्चेत असलेले किंवा जास्त लोकप्रिय असलेले घरात आणण्याचा प्रयत्न होत आहे, अशी आपल्याला एक सूत्रांकडनं माहिती कळालेली आहे. आणि एवढेच सगळे जर यंग ब्लड जर बिग बॉसच्या घरामध्ये गेले ना, तर 100 आणि 101% जो राडा आहे तो तर होणारच, कल्ला आहे तो होणारच. आणि तंटा नाही तर घंटा नाही, ही जी थीम आपल्याला बिग बॉसने यावेळेस दिलेली आहे, याचा अर्थ पूर्णपणे आता एकदम ओरिजिनल मराठी बिग बॉस वापस आलेला आहे. बिग बॉस 4 ने थोडासा घोळ केला होता, पण बिग बॉस 5 त्याचं सगळं म्हणजे पहिल्या सीझन पासून ते 4थ्या सीझन पर्यंतचा सगळा राहिलेला कोटा जो आहे तो या बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये आपल्याला भरून निघताना दिसणार आहे. मित्रांनो, तुमचं काय मत आहे? तुम्हाला प्रोमो आवडलाय की नाही आवडलाय? तुम्हाला कोणते कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये बघायला आवडतील? या संपूर्ण गोष्टी तुम्ही कमेंट्समध्ये करा. आणि हा, एक गोष्ट आपल्याला सांगायची राहिली की यंदा आपल्या चॅनलवर खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या बघायला मिळणार आहेत. जे काय आहे ते फक्त प्रेक्षकांसाठी म्हणजे तुमच्यासाठी आहे. तुम्ही आहात तरच आम्ही आहोत आणि आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज तुमच्यासाठी आणणार आहोत. तुमचे देखील काही सजेशन्स असतील आपल्या चॅनलसाठी की मी कुठल्या प्रकारच्या व्हिडिओ बनवाव्यात, ते आपण नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा, कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.